जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे 14th जून, सॅटर्डे 2025, थोडंसं लेट इव्हनिंग, इनफॅक्ट लेट नाईट थोडासा हा व्हिडिओ मी शूट करत आहे. आणि ह्या वीकचं वीकली रॅप म्हणजे पूर्ण वीक मध्ये काय झालं, जे लास्ट संडेला जे फॉर द नेक्स्ट वीक आपण वीकली अनालिसिस बनवतो, त्या वीकली अनालिसिस मध्ये आपण काय काय सांगितलेलं, त्या गोष्टी ह्या वीक मध्ये घडल्या, कशा घडल्या, घडल्या की नाही घडल्या, लेवल्स मॅच झाल्या, आपण प्रॉफिटेबल होतो की लॉस झाला, प्लस मायनस व्हॉट एव्हर, एक पूर्ण वीकली रॅप जो एव्हरी सॅटर्डेला आता इथून पुढे आपण बनवणार आहोत. हाच वीकली रॅपचं साठी हा व्हिडिओ आपण आता बनवत आहोत. त्यानंतर 2-3 गोष्टींवरती वेगवेगळ्या फोकस करणार आहोत, जसं की इंडियामध्ये आपल्या इथे काय चाललंय, सिच्युएशन काय आहे, आपले इंटरनल सिच्युएशन्स, पॉलिटिकल्स असो, मे बी जिओग्राफिकल और मार्केटसाठी काही गोष्टी बेनिफिशियल आहेत की निगेटिव्ह असू शकतात, ह्या गोष्टी समजून घेणार आहोत. त्यानंतर टेन्शन अक्रॉस द ग्लोब म्हणजे जागतिक संकेत काय आहेत, इस्रायल आणि इराण यांच्या वॉरमुळे अजून स्टॉक मार्केटवरती इफेक्ट होऊ शकते का, मंदी येऊ शकते का, त्यांचं वॉर एस्कलेट होऊ शकतं का, की मे बी जसं आपल्या इंडिया पाकिस्तान वॉरमध्ये युएसने मध्यस्थी करून वॉर थांबवलं होतं, तसं काही डिसिजन ट्रम्प कडून इस्रायल किंवा इराणवरती येत आहे का, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला पॉईंट मी वीकली रॅप पासून स्टार्ट करतो की ह्या वीक मध्ये काय काय घडलं, कारण मेन फोकस आपला तोच आहे. वी आर हिअर टू मेक द प्रॉफिट अँड नथिंग एल्स. वॉर होऊ नाही होऊ, जागतिक मंदी येऊ, आर्थिक मंदी येऊ, रिसेशन येऊ और तेजी येऊ, आपल्याला दोन्ही साईडने पैसे कमवता आले पाहिजेत. बिकॉज स्टॉक मार्केट ही एक अशी दुधारी तलवार आहे ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक तेजी असताना सुद्धा पैसे कमवता येतात आणि आर्थिक मंदी होत असेल तरी सुद्धा पैसे कमवता येतात. इट इज जस्ट आपल्या नॉलेज आणि स्किलवरती डिपेंड आहे की आपण त्याला कसं घेतो, पॉझिटिव्हली घेतो की निगेटिव्हली घेतो. जे आपल्याला न्यूज मधून सांगितलं जातं, जे अँकर्स येऊन सांगतात, आज इतने लाख करोड स्वाहा हो गई, उतने लाख करोड स्वाहा हो गई, पण ते कधीच येऊन हे सांगणार नाही की जे मोठे ऑपरेटर्स आहेत किंवा जे मोठे इन्व्हेस्टर आहेत, ह्या लोकांनी किती पैसे कमवले, तेजीतून म्हणा किंवा मंदीतून म्हणा. तर फ्रेंड्स, हे स्टॉक मार्केटचं जे कॅल्क्युलेशन आहे, जे गणित आहे, फार बेसिक गोष्टी आहेत. जसं मी टेलिग्रामवरती 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की क्रूड ऑइल इज गोइंग टू एक्सप्लोड. ऑब्विसली स्टॉक मार्केट खाली येणार आहे, वॉर सुरू आहे, वॉर सुरू गल्फ कंट्रीमध्ये आहे. गल्फ कंट्रीची एक मेजर कंट्री जी इराण आहे, जी सगळ्या मुस्लिम देशांचा लीडर होण्याचा दावा करते, त्या कंट्रीच्या आणि इस्रायलचा, इस्रायल वन ऑफ द मोस्ट डेंजरस कंट्री इन टर्म्स ऑफ वॉर सिच्युएशन, कारण त्यांची जी मिलिटरी आहे ही ऑलमोस्ट 15th रँक वरती आहे वर्ल्ड वाईड. हालाकी त्यांचं पॉप्युलेशन फार कमी आहे, हार्डली 96 लाख, नॉट इव्हन अ करोड. आपल्या एकट्या मुंबईचं पॉप्युलेशन 2.5 करोड आहे, मे बी 2.5 करोड पेक्षा जास्तही असेल आता. हा लास्ट आकडा, लास्ट सेन्सस आय गेस मी 2020च्या आसपास सांगतो, बिफोर कोरोना. सो 96 लाखचं इस्रायलचं पॉप्युलेशन आहे, त्यातली 1,70,000 त्यांची ऍक्टिव्ह मिलिटरी फोर्स आहेत आणि 4,70,000च्या आसपास रिझर्व्ह मिलिटरीज आहेत. ठीक आहे. सो हार्डली 6 लाख और 7 लाख मिलिटरीज घेऊन ते लोक आज इराण सारख्या मोठ्या कंट्रीला, ठीक आहे, इराण सारख्या मोठ्या कंट्रीला ते लोक चॅलेंज करत आहेत. ओके. सो इराण वरती पण काही सँक्शन्स आहेत. ऑलमोस्ट इट्स बिन मोर दॅन 40 इयर्स नाव की ते लोक न्यूक्लिअर पॉवर बनवू शकत नाहीयेत. ह्याच काही कारणांसाठी युएसने त्यांच्यावरती सँक्शन्स टाकलेत. बिकॉज युएसला हे माहिती आहे की इराणवरती जर का सँक्शन लादले नाही तर इराणकडे ऑलरेडी एवढं ऑइल आहे, ठीक आहे, ऑलमोस्ट 20%, ठीक आहे, जेवढं वर्ल्डमध्ये ऑइल यूज होतं, निर्माण होतं प्लस यूज होतं. ओके. हे ऑइल इराणच्या थ्रू जातं, ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट 5 बॅरल्स मधला 1 बॅरल जो आहे ऑइलचा
हा इराणच्या थ्रू जातो. ठीक आहे, डायरेक्टली और इनडायरेक्टली. सो इराण यांच्याकडे ऑलरेडी दे आर मनी पॉवर भरपूर आहे, आणि जर ते न्यूक्लिअर पॉवर जर त्यांनी ऑप्टेन केलं तर इट कुड बी म्हणजे एक डेंजर होऊ शकतं, नॉट ओनली फॉर गल्फ कंट्रीज बट फॉर वर्ल्ड वाईड. आणि ह्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवण्यासाठी युएसची आधीपासून सवय येते अशा गोष्टींना कंट्रोल करण्याची आणि स्वतःची लिडरशिप नेहमी हुकूमत कायम ठेवण्याची. सो यासाठी इराणवरती हे सगळं सुरू आहे अटॅक. इराणने इस्रायलवरती काय अटॅक केला नव्हता, इस्रायलने इराणवरती अटॅक केलेला आहे, हे म्हणत की इराण न्यूक्लिअर स्टेट बनण्याच्या तयारीत होतं आणि हे आम्हाला कळालं, आणि जर ते न्यूक्लिअर स्टेट बनले तर सगळ्यात पहिला धोका आम्हाला आहे आणि इतर गल्फ कंट्रीजला सुद्धा आहे, सो दॅट आम्ही इराणवरती अटॅक करत आहोत. एवढं एकमेव कारण देऊन त्यांनी इराणवरती अटॅक केलं. आता इराणचं अटॅक आहे, इराणने पण त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलंय, त्यांनी पण अटॅक केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि ऑलरेडी जसं रशिया युक्रेनचं वॉर होतं, सुरुवातीला असं वाटत होतं की युक्रेन छोटासा देश आहे आणि रशिया त्याला पटकन निपटून टाकेल वगैरे, 1-2-3 महिन्यात पूर्ण वॉर संपेल. पण आज 3 वर्ष 3 महिने होऊन गेलेत, युक्रेन आणि रशिया यांचं वॉर अजून सुरू आहे. हालाकी रशिया ही न्यूक्लिअर पॉवर आहे, ठीक आहे, बट युक्रेन सारख्या छोट्या कंट्रीवरती सुद्धा ते लोक न्यूक्लिअर वेपनचा वापर करत नाहीये, करू शकत नाही, कारण जागतिक प्रेशर आहे. आणि न्यूक्लिअर वेपनचा वापर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. इट विल लीड देम टू वर्ल्ड वॉर 3. ओके, आता सध्याची कंडिशन पण हीच आहे. ऍक्च्युली न्यूजवरती सगळं दाखवतात WWE3 म्हणजे वर्ल्ड वॉर 3 हे प्रिडिक्ट करतायत. आता जसं आपल्या इंडिया पाकिस्तान वॉर मध्ये ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी आपले न्यूज अँकर हे लाहोर, रावळपिंडी, कराची, इस्लामाबाद सगळीकडे घुसले होते. तसं आता त्यांनी वर्ल्ड वॉर 3 असं डिक्लेअर करून टाकलेलं आहे. ऑब्व्हियसली इराण थोडंसं प्रेशराईज करत आहे ह्या गोष्टीसाठी, मुद्दाम आडमुठेपणा करत आहे की त्यांना माहिती आहे की जर हे वॉर एस्केलेट करून आम्ही जर लावून धरलं, जर एका बाजूने ताणून धरलं आणि इस्रायलच्या अटॅकचा आम्ही रिप्लाय देत राहिलो तर एक प्रेशर येऊन म्हणजे क्रूड ऑइल आणि गोल्ड ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या हाईक होतील, एवढ्या म्हणजे ऑब्व्हियस गोष्ट आहे. सप्लाय कमी झाला तर डिमांड तर तेवढीच आहे, पण सप्लाय कमी झाला तर त्यांच्या किमती वाढणार आहेत, आणि इराणला ही गोष्ट एकदम चांगली माहिती आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी काय एक्सप्लेन करून सांगतोय की इस्रायल आणि इराण यांच्यात काय चाललंय ह्याच्यासाठी नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या स्टॉक मार्केटवरती होतोय, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा इम्पॅक्ट. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार छोट्या गोष्टी आहेत. ह्या डे टू डे लाईफ मध्ये आपण न्यूजला बघतोय, न्यूज पेपरमध्ये सध्या तेच सुरू आहे. मोबाईल ओपन केला तर नोटिफिकेशन वरती तेच येत आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. आपण आपल्याच काहीतरी एक म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये एक रुटीन मध्ये स्वतःला बांधून घेतलंय. खूप सिंपल आहे स्टॉक मार्केट. ऑब्व्हियस गोष्ट आहे, वॉर झालं तर क्रूड ऑइल आणि गोल्ड हे उसळणार आहे, उसळी घेणार आहे 100%, स्टॉक मार्केट पडणार आहे 100%. ह्यात एवढं सिंपल आहे. दोन्ही बाजूनी तुम्हाला मी मगाशी जसं म्हटलं तसं स्टॉक मार्केट ही दुधारी तलवार आहे. तुम्ही तेजीमध्ये पण पैसे कमवू शकता आणि मंदीमध्ये पण पैसे कमवू शकता. फक्त आपल्याला नॉलेज आणि स्किल ह्या गोष्टींचा वापर करता आला पाहिजे. ठीक आहे, सो हे वॉरचं एक सिच्युएशन झालं. आता मी तुम्हाला आपलं वीकली रॅप एक एक्सप्लेन करून सांगतो की आपण एक 5 स्टॉक दिले होते. लेट मी टेल यू, माझ्याकडे ते मेन्शन करून ठेवलेले आहेत ऑलरेडी, आणि मी टेलिग्रामवरती अपडेट केले होते. ते स्टॉक्स मी तुम्हाला वाचून दाखवतो. 5 स्टॉक, त्यातला पहिला स्टॉक होता JSW एनर्जी. तो 513 रुपीजला आपण दिला होता. तो 543चा हाय मारून सध्या 507 ला आहे, म्हणजे -6 रुपीज सध्या तो इक्विटीमध्ये आहे. बट ज्यावेळी त्यांनी 543ला हाय मारला होता त्यावेळी त्यांनी 6% रिटर्न दिली होती विदिन द 2 days. ठीक आहे. अदानी एंटरप्राइजेस सेम सिच्युएशन, 2517ला आपण तो दिलेला, म्हणजेच 2517 रुपयाला तो इक्विटीला होता. 2661चा त्याचा हाय होता. सध्या तो 2508 रुपयाला ट्रेड करत आहे, म्हणजे तो -9 रुपीजला आहे. हे जे मायनस जे स्टॉक आहेत ना हे आपल्याला दिसत आहेत. हे का दिसत आहेत? कारण ही जी पडझड झालेली आहे 2 दिवसात, निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी एक पडझड झाली आणि त्याच्यानंतर हेच मिडल ईस्टच्या टेन्शनमुळे, आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी फ्रायडेला ऍक्च्युअल म्हणजे अटॅक केला इस्रायलने, तर अजून म्हणजे गॅप डाऊनच ओपन झाला. ऑब्व्हियस 6% त्याच्यातही रिटर्न मिळाले असते. बट एक माझं चुकलं जे मी नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवेन. ज्यावेळी मी स्टॉक तुम्हाला रेफर करेन, म्हणजे माझे पर्सनल स्टॉक्स, माझे पर्सनल ट्रेड्स, तर ते कुठे एक्झिट घ्यायचे हे पण मी तुम्हाला सांगेन.
कारण की 5%, 6% इज नॉट अ बॅड डील विदिन 2 to 3 days इन इक्विटी. ठीक आहे. हिंडाल्को थर्ड स्टॉक आहे. हिंडाल्को 640 रुपीजला रेकमेंड केला होता, तो 663 चा हाय मारून म्हणजे ऑलमोस्ट 3%चा. आता तो सध्या 642 ला ट्रेड करत आहे. ह्याच्यात हा मायनस गेला नाही, हा +2 रुपीज प्लस मध्येच आहे. त्यानंतर कोल इंडिया 400 रुपीजला दिलं होतं, 409 चा हाय मारला त्याने, 2% गेन झालं होतं. आता सध्या तो रिव्हर्स मध्ये आहे, 391 ला ट्रेड करते, -9 रुपीज. आणि हिंदझिन हा 500 रुपयाला रेकमेंड केला होता, ज्याने 547 चा हाय मारला म्हणजे ऑलमोस्ट 9.5%, यू कॅन से 10% मोठा मोठी. आणि आता तो 514 रुपीजला आहे म्हणजे +14. सो ओव्हरऑल जर बघितलात तर तुम्ही 2 स्टॉक प्लस आहेत, 3 स्टॉक मायनस आहेत मायनर. जर तुम्ही बघितलात तर नो लॉस नो प्रॉफिट साधारण ह्या सिच्युएशन वरती आहे, और फ्लॅट टू निगेटिव्ह असं तुम्ही म्हणू शकता. हे 5 स्टॉक आहेत. उद्या मी अगेन एक 5 स्टॉक सांगेन. आयदर आय वुड रेफर, म्हणजे कसं आहे, वॉर सिच्युएशन ही नेहमी नसते. वॉर सुरू झालं, अजून 1-2 दिवस त्यांचं भांडण सुरू राहील, ते तिकडे सुरू राहील. आपल्या इथे निफ्टी आणि बँक निफ्टी आपली हळूहळू परत पुढे चालत राहणार. त्याच्यामुळे हे जे 5 स्टॉक आहेत, हे असे 5 स्टॉक आहेत जे मी रेकमेंड केले होते, जे वॉर सिच्युएशन हो, काही सिच्युएशन हो, ज्यावेळी छोटे छोटे म्हणजे पेनी स्टॉक, हे चिल्लर स्टॉक जे असतात, त्या अशा वेळी लोक काय करतात की तिकडनं पैसे काढतात आणि जे स्ट्रॉंग स्टॉक आहेत, ठीक आहे, निफ्टीचे, आता हे जे 5ही स्टॉक तुम्ही जे पाहताय, जे मी रेफर केले होते, हिंडाल्को असेल, हिंदझिंक असेल, कोल इंडिया असेल, JSW एनर्जी असेल, अदानी एंटरप्राइजेस असेल, हे सगळे आपापल्या श्रेणीतले म्हणजे यू कॅन से अन एलिफंट, ते हत्ती आहेत असे स्टॉक आहेत. सो हे हलणार नाहीत. आणि मी आय वुड रेफर की नेक्स्ट वीक मध्ये पण एक नवीन 5 स्टॉक सजेस्ट करण्यापेक्षा मी म्हणेन हा पूर्ण वीक, येणारा पूर्ण वीक आपण हेच 5 स्टॉक होल्ड करून ठेवूया आणि लेट सी व्हॉट आउटकम वी गेट. ठीक आहे. सो इस्रायल इराण वीकली रॅप. इंडियामध्ये आपल्या इथे काय सध्या लोकल सिच्युएशन चालू आहे, आपल्या इथे जे एक सॅड, जी फार वाईट घटना घडली प्लेन क्रॅशची, तर त्याच गोष्टींबद्दल सध्या चालू आहे. आता ब्लॅक बॉक्सचं म्हणजे ब्लॅक बॉक्स ओपन झालं तर बऱ्याच गोष्टी कळतील, ठीक आहे, भेटल्यानंतर. तर नेमकं काय झालं शेवटच्या 5 मिनिटात, 5 मिनिटं पण नाही म्हणता येणार, हार्डली 1.5 ते 2 मिनिटात तर पूर्ण क्रॅश झालं ते प्लेन. आणि 241 यात्री लोकांसोबतच आता नवीन एक गोष्ट कळते की ते MBBSचं जे हॉस्टेल होतं जिथे ते प्लेन क्रॅश झालं, तर तिकडचेही मुलं, काही एक्झॅक्ट आकडा समजला नाहीये, तिकडचे काही मुलं मृत पावलेले आहेत, स्टुडंट्स होते, 50 स्टुडंट्स ऑलमोस्ट जखमी आहेत. सो ह्या गोष्टी सध्या आपल्या इथे सुरू आहेत. बिहारचं इलेक्शन येणार आहे, त्यासाठी काल एक दिल्लीमध्ये मीटिंग अरेंज केली माननीय केंद्रीय गृहमंत्री साहेबांनी, आणि त्यामध्ये इंडियाचे टॉप 50 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना बोलवलं होतं. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सध्या आपल्या इथे लोकल लेवलला म्हणजे विदिन द कंट्री सुरू आहेत. सो ह्या गोष्टींचा फार स्टॉक मार्केटवरती इम्पॅक्ट होणार नाही. इनफॅक्ट उद्याचा दिवस आहे संडे, जो संडे इस्रायल आणि इराणमध्ये काय होतंय ते बघण्यासारखं आहे. आता इस्रायलला ओपनली सपोर्ट केलेला आहे जॉर्डन आणि अजून छोट्या छोट्या कंट्रीजने, तिकडच्या 1-2 कंट्रीज अजून आहेत. आणि लेट्स सी, हे वर्ल्ड वॉर 3 असं म्हणतायत, पण आय डोंट थिंक की असं काही घडेल, आणि टचवूड घडू नये. ठीक आहे. सो हे एक वीकली रॅप होतं जे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. आणि मला हे सगळं सांगण्याचं एक तात्पर्य अजून एक आहे. प्लीज मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, समजून घ्या, स्टॉक मार्केट ही खूप सिंपल गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या घटना घडतायत ह्या जगामध्ये. इस्रायल सारखी कंट्री, फक्त 96 लाख पॉप्युलेशन आहे, फक्त 96 लाख. फक्त बुद्धीच्या, स्किलच्या, आपल्या विल पॉवरच्या, पॉझिटिव्हनेसच्या, नॉलेजच्या बळावरती ते लोक आज जगामध्ये म्हणजे राज्य करतायत. जर तुम्ही इंटरनेटमधल्या 90 to 95% कोणतंही काही उचला, गुगल उचला, अल्फाबेट उचला, फेसबुक उचला, युट्यूब उचला, तुम्ही काहीही सांगा जे इंटरनेटवरती सध्या म्हणजे फेमस आहे, ठीक आहे, ज्यांनी लोक त्याच्यामध्ये व्याप्त झालेली आहेत, अशी कोणतीही गोष्ट इंटरनेटची सांगा, ही एका इस्रायली माणसाची ओनरशिपची कंपनी. ह्या सगळ्या कंपन्यांचे मालक कोणी ना कोणी इस्रायली आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आपला समाज काय करतोय, आपण काय करतोय, ठीक आहे.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे कुठे आहे? बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं, आपल्याला जर करायचंच नसेल तर दॅट्स द डिफरंट पार्ट. पण मी तुम्हाला काही गोष्टी अश्युअर करून सांगतो की तुम्ही स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्या, स्किल डेव्हलप करा. स्टॉक मार्केट सारखा दुसरा प्रॉफिटेबल बिझनेस ह्या जगामध्ये कोणताही नाही. ठीक आहे मित्रांनो, तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.